तर आज आपण ह्या नूडल्स खाणार आहोत. यांचं नाव आहे विकेड गुड आणि ह्यांचं असं म्हणणं आहे नो मैदा, नो रिफाईंड फ्लावर अँड ऑइल. म्हणजे या मैद्यापासून नाही बनवलं तर धनधान्यापासून बनवलेले आहेत, धनधान्यापासून. आणि मागे इन्ग्रेडियंट्स मध्ये काय केलेलं, मल्टीग्रेन फ्लावर ज्याच्यात आहे मूग डाळ, ओट्स, ब्राऊन राईस, ज्वारी, होल व्हीट म्हणजे आपलं गहू, आणि परत काहीतरी स्टार्ची मटेरियल आहे, ग्लुटन, सॉल्ट. या धनधान्यापासून बनवलेल्या नूडल्स आहेत आणि म्हणून या 2 मिनिट्समध्ये होत नाहीत बरं का. चांगल्या 8 ते 10 मिनिटं या उकडवाव्या लागतात. आणि किंमत पण या धनधान्याच्या नूडल्सची दणकून किंमत आहे, 60 रुपये. तर आता ट्राय करून बघूया. तर या धनधान्याच्या नूडल्समध्ये आतमधून या पॅकेटमध्ये या अशा नूडल्स होत्या, त्या खूप अशा रफ दिसत आहेत. मॅगी नूडल्स सगळ्या दिसतंय का, त्याच्यावर काहीतरी आहे असं. मॅगी नूडल्स सारख्या छान मऊ चिकन्या नाही आहे. हे सीझनिंगचं पॅकेट आहे. आज चुरा, आणि मी हा चुरा खाल्ला ना, हा आपल्या मॅगी कसं कच्चं खातं तेव्हा किती छान लागतं, टेस्टी. हे असं काहीच लागत नाही, लय बेकार लागतंय सध्या तरी. आता हे शिजवून खाऊन बघणार मी. वाय नूडल्स तर मला कच्च्याच खायला आवडतात, पण हे कच्चं तुम्ही नाही खाऊ शकत. कदाचित त्याच्यात खरोखरच धनधान्य आहेत. तर हे आपलं शिजून आलेलं आहे. याला खरोखरच मी 10 मिनिटं पूर्ण शिजवलं बरं का. हे 2 मिनिटाचं काम नाही, याला पूर्ण 10 मिनिटं लागतात. आणि याला पाणी पण जास्त लागतं. मी मॅगीच्या हिशोबाने याच्यात पाणी टाकलं, पण ते कमी पडत गेलं आणि मग मी टाकत गेली. तर ह्याला पाणी जवळजवळ एवढं पाणी होतं आणि मग ते आटत पण जातं. या नूडल्सनी पाणी शोषलेलं आहे आणि हळूहळू घट्ट पण होत चाललंय. तर आता हे खाऊन बघणार आहे मी. थोडं थंड होऊ द्या. हे टोप पण डबांग फिरतोय माझा, बघते मग. आता मी खाऊन बघितलंय थोडं. तर ह्याचं ॲनालिसिस असं आहे की नूडल्सला टेस्ट जी असते ना, ती टेस्ट मेकरची असते. या पुडक्यात जे काय असतं ते, ह्याचं टेस्ट मेकर लय बेकार आहे, फारच बेकार आहे. पण या नूडल्स ज्या आहेत ना, त्या म्हणजे खाताना थोडं काम करावं लागतंय. तुम्ही असंच नाही ते खाऊ शकत. ह्यांना चावावं लागणार आहे या नूडल्सना. त्याच्यामुळे हे जे काही क्लेम करतायत ना, मूग डाळ घातली आणि ज्वारी घातली वगैरे, ते मला खरं वाटतंय. असू शकतं, याला शिजायला पण वेळ लागला आणि हे चावावं पण लागतंय. मॅगी नूडल्स सारखं ढुकून घशाखाली खाऊन चालणार नाही. ह्याला ऍक्च्युली चावून खावं लागणार.